संपूर्ण राज्यभर महाराष्ट्रामध्ये गाजलेला जो काही जैन बोर्डिंगचा विषय होता तो अखेर थांबलेला पाहायला मिळतोय। जैन बोर्डिंगच्या विषयामध्ये जे बिल्डर्स होते त्या बिल्डर्सनीच आता माघार घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि तशा प्रकारचा मेल जो आहे तो राजू शेट्टी यांना प्राप्त झालेला आहे। आपल्यासोबत राजू शेट्टी आहेत। अगदी काही वेळापूर्वी तुम्हाला जो मेल आलाय नेमका तो काय मेल आहे, त्यामध्ये काय लिहिलं आहे आणि या सगळा प्रकार काय आहे? हा जो मेल आहे तो मेल गोखले डेव्हलपर्सनी HND ट्रस्टींना पाठवलेला मेल आहे आणि या मेलमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की 10 ऑक्टोबरला जो HND बोर्डिंगच्या मालकीचा असणारी जी काय 3.5 एकर जमीन आहे ती जमीन खरेदी करण्याचा जो काय व्यवहार झालेला आहे तो रद्द करावा आणि आम्ही जे काय त्यापोटी दिलेले जे 230 कोटी रुपये आहेत ते आम्हाला परत द्यावेत। आता हा व्यवहार पुढे चालवण्यात आम्हाला अजिबात स्वारस्य नाही अशा अर्थाचा तो मेल आहे आणि ती प्रत मला आत्ताच थोड्या वेळापूर्वी पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून प्राप्त झालं। आम्ही आवाहन केलं होतं की मोहोळांनी पुढाकार घ्यावा, गोखलेंनी पुढाकार घ्यावा आणि हा व्यवहार रद्द करून कटुता टाळावी अशा प्रकारे देशभरातल्या 86 जैन संस्था आणि संघटनांनी चे प्रतिनिधी जे आज आले होते त्यांचा एकमताने ठराव होऊन आम्ही मागणी केली होती, त्याला प्रतिसाद तुमच्या मागणीला यश मिळालंय। नेमकं काय हा संपूर्ण मेल आहे असं मी म्हणणार नाही, एक पाऊल पुढे टाकलंय असं म्हणेन गोखले बिल्डर्सनी। परंतु आजही ह्या क्षणाला ह्या 3.5 एकर जमिनीवर नाव आहे ते गोखले बिल्डर्सचं, ते नाव कमी होऊन त्या ठिकाणी HND ट्रस्टचं नाव लागलं पाहिजे तरच आमचा लढा यशस्वी झाला आणि तोपर्यंत आमचा संघर्षात चालू राहणार। पण HND ट्रस्टचं नाव लागायचं असेल तर HND ट्रस्टच्या माध्यमातून ज्या लोकांनी हा व्यवहार केला होता, ज्यांच्या माध्यमातून हे 230 कोटी रुपये स्वीकारले गेलेले होते, त्या लोकांकडून प्रतिसाद गेला पाहिजे, ते पैसे त्यांना रिटर्न गेले पाहिजेत, त्यानंतर ही सगळी प्रक्रिया पूर्ण पडेल आणि त्यानंतर हा सगळा जो आहे तो कायदेशीररित्या मार्ग निघेल। हो, निश्चितच। आम्ही आता हे पत्र 28 तारखेला जी सुनावणी आहे धर्मादाय आयुक्तांची तिथं सादर करू आणि त्यांचे ऑर्डर घेऊ आणि हा व्यवहार रद्द करू अथवा ट्रस्टीनी पुढे यावं। जसं गोखलेंनी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे तसं ट्रस्टीने एक पाऊल पुढे टाकावं आणि त्यांना प्रतिसाद देऊन हा व्यवहार रद्द करावा आणि पूर्ववत ट्रस्टचंच नाव लावावं असं आम्ही म्हणतोय। आम्ही काही दुसरं काही मागणी करत नाही आणि पुन्हा एकदा जे 1 जूनपासून बंद पडलेलं जे बोर्डिंग आहे ते बोर्डिंग सुरू करावं एवढंच आमचं म्हणणं आहे। जे आंदोलन तुम्ही पुकारलं होतं, आता काही वेळापूर्वी सांगितलं होतं की आंदोलन तुमचं जे आहे ते पुकारण्यात आलेलं होतं, त्या आंदोलनाची नेमकी पुढची भूमिका काय असणार आहे? जोपर्यंत पुन्हा HND ट्रस्टचं नाव लागत नाही तोपर्यंत आंदोलन हे चालूच राहणार। तुम्ही ट्रस्टींशी काही संवाद साधणार आहात का? कारण का एक पाऊल जे आहे ते गोखले बिल्डर्सकडून पुढे टाकलेलं आहे, आता पुढचं पाऊल जे आहे ते ट्रस्टच्या वतीने टाकण्यात आलं। ट्रस्टीशी आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय, बघूच ते एकतर कुणाच्या संपर्कात येत नाहीत। संवाद साधला तर निश्चितच आम्ही त्यांना सुद्धा विनंती करणार आहे, कटुता टाळा आणि पूर्ववत बोर्डिंग चालू करा एवढीच आमची मागणी आहे। स्वतः मुरलीधर मोहोळ यांनी तुम्हाला हे सगळं पाठवलं असं तुमचं म्हणणं आहे। मुरलीधर मोहोळ यांच्या संमतीमध्ये हे सगळं घडलं? आता त्यांच्याकडूनही आलेलं आहे पत्र आणि एक पाऊल सकारात्मक टाकलंय त्यांनी, आता पार आम्हाला वादात शिरायचं नाही। आपण पाहतोय की हे लेटर जे आहे ते स्वतः मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून जे आहे ते राजू शेट्टींना मिळालेलं आहे आणि त्यानंतर हा सगळा व्यवहार जो आहे तो गोखले बिल्डर्सच्या माध्यमातून रद्द करण्यात आलेला आहे आणि आता पुढचं पाऊल जे आहे ते HNDच्या ट्रस्टींकडून टाकलं गेलं आणि 230 कोटी रुपयांचा हा जो सगळा व्यवहार ठरलेला होता तो व्यवहार जो रद्द करायचा आहे तो आता HND ट्रस्टकडून करायचा आहे। त्यामुळे आता पुढील काळामध्ये काय नेमकी पावलं ट्रस्टच्या वतीने टाकली जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।